नमस्कार मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण जो चौथा घटक आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि निर्णय प्रक्रिया, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि धोरण निर्मितीमध्ये याची भूमिका, आज आपल्याला या नवीन व्हिडिओमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आणि निर्णय प्रक्रिया या संबंधी अभ्यास करायचा आहे. निर्णय प्रक्रिया ही मानवी जीवनातील सर्वात मूलभूत जी क्रिया असते त्या क्रियेचा एक भाग आहे असं आपल्याला म्हणता येईल. व्यक्ती, संघटना, संस्था किंवा सरकार प्रत्येकाने काहीतरी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी निर्णय घेणे आवश्यक असतं. पारंपरिक दृष्टिकोनातून निर्णय प्रक्रिया ही मुख्यतः अनुभव, तज्ज्ञांचे मत, ऐतिहासिक आकडेवारी, व्यक्तिगत समज यावर आधारित असते. 21व्या शतकात डिजिटल क्रांती मोठ्या प्रमाणात होत आहे किंवा डेटाच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयाने निर्णय प्रक्रियेमध्ये मोठ्या स्वरूपात बदल होताना किंवा ती प्रक्रिया अधिक सुरळ होताना दिसून येते. या हे फक्त डेटाचे विश्लेषण करत नाही किंवा साधन नसून मानवी निर्णय प्रक्रियेचे पूरक व महत्त्वपूर्ण असे एक साधन आहे. निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये वेगवान किंवा अचूकता, पारदर्शकता आणि परिणामकारकतेबरोबरच सुधारणा करते. विशेषतः सार्वजनिक प्रशासन असेल, आर्थिक नियोजन असेल, आरोग्य असेल, शिक्षण, स्मार्ट शहरे, वाहतूक, सुरक्षा क्षेत्र यामध्ये देखील AI आधारित निर्णय प्रक्रियेला मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे किंवा मोठ्या प्रमाणात या क्षेत्रामध्ये निर्णय घेण्यामध्ये वाढ होताना दिसते. निर्णय प्रक्रियेची जी काही पारंपरिक स्वरूपाची आपल्याला जी व्याख्या आहे यामध्ये काय घटक महत्त्वाचे आहेत ते सुद्धा या ठिकाणी सांगता येतील. यामध्ये समस्या सोडवणे, निर्णय घेण्यापूर्वीची समस्या नीट समजून घेणं आवश्यक असतं, पर्यायाचा शोध घेणे, उपलब्ध संसाधने, साधने आणि उपाय यावर सविस्तर विविध पर्याय शोधले जाऊ शकतात. पर्यायांचे मूल्यमापन करणे, प्रत्येक पर्यायांचे फायदे, तोटे, परिणामकारकता आणि धोके निर्णय घेत असताना विचारात घेतले पाहिजेत. निर्णय घेत असताना सर्वोत्तम पर्याय निवडून निर्णय घेतला पाहिजे आणि अंमलबजावणी निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी केली जात असते. त्याचबरोबर मूल्यमापन किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये परिणाम हा तपासला पाहिजे, त्याचं मूल्यमापन झालं पाहिजे, त्याचं मूल्यांकन झालं पाहिजे, आवश्यक सुधारणा देखील त्यामध्ये होणे आवश्यक आहे. पारंपरिक प्रक्रियेमध्ये मानवी त्रुटी, वेळखाऊ विश्लेषण, पूर्वाग्रह, मर्यादित माहिती आणि अनुभवावर जास्तीत जास्त अवलंबून राहावे लागत होते, कारण की अनेकदा धोरणात्मक किंवा व्यावसायिक निर्णय हे अपयशी देखील ठरताना आपण दिसतात. परंतु अलीकडच्या काळामध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये AI ची मदत घेतल्यामुळे या निर्णय प्रक्रियेतील जी काही पारदर्शकता आहे, या निर्णय प्रक्रियेतील जी काही गती आहे हे आपल्याला वाढलेली दिसते. निर्णय प्रक्रिया ही लोकाभिमुख असली पाहिजे, निर्णय प्रक्रिया ही कायद्याला धरून असली पाहिजे. कायद्याची चोख अंमलबजावणी करत असताना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत तो निर्णय पोहोचला पाहिजे. या दृष्टिकोनातून कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. AI ही संकल्पना समजून घेत असताना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि निर्णय प्रक्रिया ही संगणक विज्ञानातील एक महत्त्वपूर्ण यंत्रणा आहे. मानवी निर्णय घेणे किंवा शिकणे, निरीक्षण करणे, समज किंवा भविष्यवाणी करण्यास सक्षम करत असते. AI चा वापर पारंपरिक निर्णय प्रक्रियात मोठ्या प्रमाणात होताना दिसतो. याच्यामध्ये डेटाचं विश्लेषण असेल, प्रचंड प्रमाणातील किंवा मोठ्या प्रमाणातील डेटा जलद व अचूक पद्धतीने विश्लेषण करण्याचं काम याच्या माध्यमातून केलं जातं किंवा उपलब्ध डेटा किंवा ट्रेंडच्या माध्यमातून भविष्यातील परिस्थितीचा देखील अंदाज या निर्णय प्रक्रियेमध्ये AIच्या माध्यमातून होताना दिसतो. स्वयंचलित निर्णय असेल, काही नियमित व काही धोकामुक्त निर्णय AI द्वारे स्वयंचलित केले जाऊ शकतात. नैसर्गिक भाषा प्रक्रिया, ज्याला आपण नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग असं म्हणतो,
की यामध्ये देखील ईमेल्स असेल, सोशल मीडिया असेल, या डाटांचे विश्लेषण AI ताबडतोब करू शकतं आणि त्या निर्णय प्रक्रियेमध्ये आपल्याला सुधारणा करता येऊ शकते. धोरणाच्या परिणामांचा अभ्यास करत असताना किंवा मॉडेल्स वेगवेगळे वापरून त्याचे विश्लेषण करत असताना, जसं आपल्याला आरोग्य क्षेत्रातले उदाहरण या ठिकाणी सांगता येऊ शकेल. आयुष्यमान भारत, स्मार्ट सिटीज मिशन असेल, कृषी क्षेत्रातील पिकांचा अंदाज असेल किंवा कोविड-19 महामारी व्यवस्थापन असेल, यासारख्या प्रकल्पामध्ये AIचा वापर झाल्याने निर्णय अधिक जलद, अचूक आणि परिणामकारक झाले, लोकाभिमुख झाले आणि सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत हे निर्णय पोहोचू शकले. त्यातून त्यांना त्या निर्णयाचा फायदा झाला आणि विकासाच्या प्रवाहामध्ये त्याला आणता आलं. निर्णय प्रक्रियेमध्ये AIचे अनेक स्वरूपाचे फायदे आपल्याला सांगता येऊ शकतात. जलद असेल किंवा निर्णय क्षमता असेल, पारंपरिक विश्लेषणामध्ये अनेक दिवस जात होते, आठवडे जात होते, महिने जात होते, परंतु AI ही प्रणालीच्या माध्यमातून निर्णय प्रक्रिया ही काही सेकंदामध्ये त्याचं विश्लेषण करते आणि ते विश्लेषण केल्याच्या नंतर आपल्याला निर्णय प्रक्रिया किंवा राबवण्यासाठी, निर्णय घेण्यासाठी ते अतिशय कार्यक्षम पद्धतीने आपल्याला समोर येऊ शकते. त्याचबरोबर आणि दुसरा एक फायदा आपल्याला सांगता येऊ शकेल की अचूकता आणि वस्तुनिष्ठता याच्यामध्ये आहे. AI पूर्वग्रह ही यंत्रणा नाहीये. प्रामुख्याने AI ही यंत्रणा डेटा आधारित निर्णय घेण्यास मदत करत असते, वेगवेगळ्या समस्यांचे विश्लेषण करत असते, मोठ्या प्रमाणातील विविध स्रोतांचा वापर करून किंवा स्रोतांच्या माध्यमातून मिळालेली माहिती आधारित विश्लेषण प्रक्रिया ही AI मध्ये केली जाते आणि निर्णय प्रक्रियेमध्ये अचूक माहिती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत आपल्याला चांगल्या स्वरूपाचे निर्णय घेता येऊ शकत नाही. आणि कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI अचूक पद्धतीचं विश्लेषण करते, ती माहिती समोर ठेवते आणि त्यातून अंमलबजावणी करणारा जो एक महत्त्वाचा घटक आहे तो चांगल्या पद्धतीचे निर्णय किंवा निर्णय प्रक्रियेमध्ये त्यास मदत होताना दिसते. सामाजिक किंवा पर्यावरणीय विचार आपण विचारात घेत असताना विविध घटकांचा समावेश निर्णय प्रक्रियेमध्ये समतोल आणि टिकाऊ राहण्यासाठी महत्त्वाचा आहे. AI नागरिकांचा अभिप्राय गोळा करते, धोरण निर्मितीमध्ये समाविष्ट करते, त्यामुळे लोकाभिमुख योजना आपल्याला राबवता येऊ शकतात. लोकांच्या समस्या ओळखण्यापासून त्या समस्या सोडवण्यापर्यंत, निर्णय प्रक्रिया राबवण्यापर्यंत AI ही महत्त्वाची भूमिका पूर्ण करू शकतं. सार्वजनिक प्रशासन असेल, संसाधनाचं वाटप असेल, सामाजिक योजना असेल, लोकसेवा, कार्यक्षमता सुधारणे असेल, या सर्व निर्णय प्रक्रियेमध्ये AIची भूमिका महत्त्वाची आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना महामारी व्यवस्थापन असेल, रुग्णांची ओळख असेल, संसाधनाचे नियोजन असेल, कृषी क्षेत्रामध्ये पिकांचं उत्पादन असेल, सिंचन नियोजन असेल, बाजारभावांचा अंदाज असेल, शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थी केंद्रित अभ्यासक्रम असेल, शिक्षक प्रशिक्षण असेल, डिजिटल शिक्षण असेल, शहरी नियोजन व वाहतूक आपल्याला सांगत असताना स्मार्ट सिटीज असेल, ट्रॅफिक मॅनेजमेंट असेल, कचरा व्यवस्थापन असेल, सुरक्षा असेल, न्याय प्रक्रियेचे वर्गीकरण करत असताना देखील सायबर सुरक्षा असेल, अशा वेगवेगळ्या माध्यमातून त्याचं आपल्याला या ठिकाणी विश्लेषण करता येऊ शकेल. निर्णय प्रक्रियेमध्ये AIचा समावेश हे संपूर्ण धोरणात्मक बदलांचे साधन आहे. पारंपरिक निर्णय प्रक्रियेत ज्या अडचणी किंवा मर्यादित डेटा, मानवी पूर्वग्रह, वेळखाऊपणा याचे विश्लेषण होऊ शकत नव्हतं, त्या आधुनिक काळामध्ये AIच्या सहाय्याने सुधारणा होताना दिसते. भविष्यात AI आधारित निर्णय प्रणाली अधिक व्यापक, वैज्ञानिक किंवा नागरिकाभिमुख धोरण निर्मिती करण्यामध्ये मदत निश्चितच होणार आहे असं म्हणता येऊ शकेल. निर्णय प्रक्रिया ही कोणत्याही संस्थेची किंवा व्यक्तीची कार्यक्षमता निश्चित करणारी महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे असं देखील आपल्याला या ठिकाणी सांगता येऊ शकेल. पारंपरिक दृष्टिकोनातून निर्णय हे मानवी अनुभव, तज्ज्ञांचे मत, ऐतिहासिक डेटा विश्लेषणावर आधारित असते. या प्रक्रियेत विशिष्ट पद्धतीचे निर्णय घेण्याचे टप्पे, ज्यामधून निर्णयाची गुणवत्ता असेल, अचूकता असेल, परिणामकारकता असेल हे निश्चित होते. पारंपरिक पद्धतीमध्ये अनेकदा मर्यादित डेटा किंवा मानवी पूर्वाग्रह, वेळखाऊ
याचे विश्लेषणामध्ये येणारे अडथळे हे पारंपरिक निर्णय प्रक्रियेमध्ये सांगता येऊ शकतात, परंतु एआयच्या माध्यमातून ज्यावेळेस आपण निर्णय प्रक्रिया राबवतो त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येऊ शकेल, समस्येची ओळख करणे, ती समस्या कोणती आहे, ती संधी कोणती आहे हे नीट समजून घेणे निर्णय प्रक्रियेतील ही पहिली पायरी आहे. उदाहरणार्थ, एका नगरपालिकेतील पाण्याची समस्या ओळखणे किंवा सरकारी योजनेत संसाधनाचा अभाव आढळणे, चुकीच्या समस्येवर लक्ष केंद्रित केल्यास संपूर्ण निर्णय अपयशी ठरू शकतो. म्हणून पर्याय शोधले पाहिजेत. समस्या सोडवण्यासाठी उपलब्ध संसाधने, उपाययोजना आणि पर्याय याचा विचार केला पाहिजे. पर्याय विविध स्रोतांच्या माध्यमातून अनुभव, ऐतिहासिक डेटांचे विश्लेषण करून तज्ज्ञांचे मत विचारात घेऊन अनेकदा पर्यायांची मर्यादा, संसाधने आणि वेळ माहितीवर अवलंबून ही प्रक्रिया काम करताना आपल्याला दिसते. पर्यायांचे मूल्यमापन करत असताना किंवा एखाद्या निर्णयाचे मूल्यमापन करत असताना त्यामधून होणारे फायदे, कारण प्रशासन ही यंत्रणा अशा स्वरूपाची आहे, ना नफा ना तोटा या तत्वावर जास्तीत जास्त लोकांना सेवा कशा देता येऊ शकेल, शेवटच्या व्यक्तीपर्यंत या सेवा कशा मिळू शकतील, यासाठी प्रशासनामध्ये वेळोवेळी आणि परिस्थितीनुसार सुधारणा केल्या जातात. आणि यामध्ये अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे यामध्ये निर्णय हे प्रत्येक परिस्थितीमध्ये एखादी योजना सारख्या स्वरूपात राबवत असताना देशामध्ये सारख्याच स्वरूपाचे निर्णय घ्यावे लागतात असं नाहीये. परिस्थितीनुसार तिथला प्रसंग असेल, तिथली परिस्थिती असेल किंवा तिथलं एन्व्हायरमेंट असेल, त्यानुसार त्या अंमलबजावणीमध्ये, त्या धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये निर्णय हे घ्यावे लागतात आणि ते निर्णय त्या प्रसंगाला अनुसरून घेणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून तिथला डेटा किंवा त्याची विश्लेषण आपल्याला कमीत कमी वेळामध्ये करता येऊ शकेल. अनेकदा अधिकारी योजना तीच असते, परंतु अधिकारी बदलतात आणि अधिकारी बदलल्यामुळे त्यांना पूर्व माहिती देण्याचं काम किंवा पूर्व माहिती समजून घेण्यासाठी देखील एआयची भूमिका ही महत्त्वाची आहे. निर्णय प्रक्रियेमध्ये सर्वोत्तम पर्याय निवडून निर्णय हे घेतले पाहिजेत किंवा जो योग्य किंवा अधिक चांगला पर्याय आहे याचा शोध घेऊन त्याची अंमलबजावणी केली पाहिजे. निर्णयाची गुणवत्ता ही वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सांगितली जात असताना मानवी विचारसरणी असेल, अनुभव असेल, तज्ज्ञांचे सल्ले असेल, यावर देखील निर्णय प्रक्रियेचा प्रभाव टाकता येऊ शकतो. अंमलबजावणीमध्ये प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याची जी काही पद्धती आहे यामध्ये सुद्धा संसाधने, लोकशक्ती, वेळ, परिस्थिती याला अनुरूप निर्णय हे अंमलबजावणी केली जात असते. अंमलबजावणीतील त्रुटी किंवा विलंब संपूर्ण निर्णय प्रक्रियेला परिणाम करू शकतो असं म्हणता येऊ शकेल. पारंपरिक पद्धतीमध्ये मूल्यमापन पूर्णपणे मानवी निरीक्षणावर अवलंबून असते, ज्यामुळे उलट परिणाम किंवा चुका ओळखल्या जातात. पारंपरिक निर्णय प्रक्रियेमध्ये डेटा आधारित ज्यावेळेस आपण निर्णय घेतो त्यावेळेस ते निर्णय अचूक होण्याची कमी शक्यता असते आणि ते मानवी पूर्वग्रह दृष्टिकोनातून देखील नसतात. म्हणून कमीत कमी वेळामध्ये अचूक निर्णय घेण्यामध्ये आणि त्याची अंमलबजावणी प्रभावी स्वरूपामध्ये करण्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही निर्णय प्रक्रियेमध्ये एक महत्त्वाची भूमिका पूर्ण करताना दिसते. सरकार, सार्वजनिक प्रशासन असेल किंवा त्याला आपण लोकप्रशासन म्हणतो, उद्योगातील पारंपरिक निर्णय प्रक्रियेचा वापर मुख्यतः अनुभव असेल, ऐतिहासिक डेटा असेल, तज्ज्ञांचे सल्ले असेल, यावर धोरणाच्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका सांगता येऊ शकेल. पारंपरिक निर्णय प्रक्रिया ही अनुभवावर आधारित मानवी निर्णयावर अवलंबून असलेली प्रक्रिया आहे, ज्यामध्ये मर्यादित डेटा, पूर्वग्रह, वेळखाऊ विश्लेषण, अचूकता अभाव आपल्याला दिसून येतो. या अडथळ्यामुळे निर्णयाची कार्यक्षमता कमी होते किंवा तो निर्णय प्रभावीपणे राबवला जाऊ शकत नाही. परंतु निर्णय प्रक्रियेमध्ये एआय चा वापर होत असल्यामुळे पारंपरिक प्रक्रियेतील जे काही दोष आहेत ते बाजूला सारून अनुभव, तज्ज्ञांचे ज्ञान, सामाजिक समज किंवा त्या वेळेची मर्यादा, कार्यक्षमता, गतिशीलता, समस्या ओळखणे, त्या समस्येचा शोध घेणे, मूल्यांकन करणे, निर्णय, अंमलबजावणी, मूल्यमापन या आधारावर एआयची प्रक्रिया काम करताना दिसून येते. भविष्यातील निर्णय प्रक्रियेमध्ये एआय आणि पारंपरिक अनुभवाचे संयोजन केल्यास निर्णय अधिक
अचूक पद्धतीने, जलद गतीने किंवा डेटा आधारित किंवा नागरिकाभिमुख निर्णय होऊ शकतात किंवा घेता येतील असं आपल्याला म्हणता येईल. निर्णय प्रक्रियेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही तंत्रज्ञानातील एक क्रांतिकारक जरी साधन असले, ही पारंपरिक निर्णय प्रक्रियेमध्ये अतिशय जलद किंवा अचूक स्वरूपाचे काम करताना दिसून येते. म्हणूनच आपल्याला शेवटी असं म्हणता येऊ शकेल, निर्णय प्रक्रियेमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची भूमिका ही अतिशय महत्त्वपूर्ण स्वरूपाची आहे.